पहा, हे पोहायला जातात ही आणि हे घेऊन येतात. रोज रोज न चुकता घरामध्ये अक्षरशः मॅगी बनत आहे. इतका मला ह्या मॅगीचा कंटाळा आलाय. ही मॅगी खाऊन माझं पोट फुगत चाललेलं आहे. आणली का उडदाची डाळ? उद्याची रेसिपी नाही, इडली. का आणले? तुम्ही काय पोहायला जातात का असं खायला प्यायला जातात? काय म्हणते मला एवढंच 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 बस कर. आजीला दिलं का? मिक्स करू. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी प्रिया कुठार व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर माझे व्हिडिओज रोज येत नसतील बरं का, म्हणजे मी टाकत नाही आहे, कारण की सध्या घरात लेकरं वगैरे आहे, तर काम पण भरपूर पडतं. आणि तर लेकरांच्या समोर मोबाईल घेऊन बसलं तर कुणी एक येतं हे सांगत घरानं, दुसरं येतं, तर त्याच्यामुळे ते मध्ये मध्ये डिस्टर्ब होतं. तर त्याच्यामुळे मग मी रोज बनवत नाही आहे व्हिडिओ. हे थोडं शॉर्ट घेत आहे, म्हणजे 2-3 दिवसाचं थोडं शॉर्ट मी असं करून एक पूर्ण व्हिडिओ करून तुम्हाला दाखवत आहे. तर हे पहा, हे खुशीचे ना, म्हणजे तिचा कलेचा पेपर होता, म्हणून तिनं मला म्हटली की मातीपासून आपल्याला फळं किंवा भांडी वगैरे बनवायचे आहेत मम्मा म्हटली. तर मला माझ्या लहानपणीचीच आठवण आली बरं का, कारण लहानपणी मी सुद्धा असं खूप बनवलेले होते. छोटीशी अशी चूल करायची, त्याच्यावरती तवा ठेवायचा, परत गॅस बनवायचं, त्याला लाईटर बनवायचं, छोटासा एक डेरा बनवायचा. सेम आपल्या घरामध्ये, फक्त किचनमध्ये बरं का, ज्या किचनमध्ये ज्या वस्तू आपण पाहत होतो लहानपणी, मी ती सेम लहानपणी बनवलेल्या आहेत. तर मोठ्या म्हणजे खुशीला बनवताना पण खूप भारी वाटतं. प्रिया, तुम्हाला माहितीच आहे. तर मी खूप दिवस झालं गार्डनची ट्रिप नाही दिली बरं का. तर म्हणजे खूप सारी नवीन झाडे आणून लावली मी. रोज म्हणते विचार करावं द्यावं पण काय माझं काय होतच नव्हतं. पण आज मी ट्रिप देईन माझ्या गार्डनची. खूप छान झाडं, फ्लावर, म्हणजे पॉट वगैरे आणलेत आम्ही. कुठं आम्ही इथं गेलो होतो ना, तर कुठे गेलो तर डुगू असं टकलून बघू नका, इथं मला बोलता येत नाही, बघू नका तिकडे बघा समोर. तर हां, मुदगुलेश्वरला गेलो होतो. आणखीन आई वगैरे आम्ही गेलो होतो ना, कुठे गेलो होतो, हां गार्डनमध्ये वगैरे गेलो होतो. तर तिथून पण आम्ही 1-2 झाडं आणली होती तिथं, की वाळूनच चालली होती ती झाडं. म्हटलं आईने घे बाई, तुला झाडं लावायची आवड आहे, तुझी काळजी घे म्हणलं, म्हणून आईने मला तोडून दिलं ती झाडं. आम्ही अशा प्रकारे आम्ही ते झाड चोरलं होतं. तर असं, तर खूप छान झाडं आणले बरं का मी. तर त्याची ट्रिप देते मी. चला डुगू. हे पहा, हे असं कसं काय भूत असू शकतंय? ह्याला भूकच लागत नाही. ते कसलं कार्टून आहे माहीत नाही बरं का, नाव सुद्धा अक्षरशः त्या कार्टूनचं माहीत नाही. भूक लागत नाही ती कार्टून बघताना, काहीच लागत नाही. मग जेव्हा अजिबात नाही बघा, आणि म्हणतात की भूक लागत नाही. टीव्ही बघताना भूक अजून फ्रेश झालं नाही. 10 वाजलेत, खुशी तयार होऊन आंघोळ करून तिने गेले एक्झामला, पण तुमचा अजून ब्रश झाला नाही, तोंड सुद्धा नाही धुतलं बाबाने. चला, मी गार्डनची ट्रिप देते. खेळणे दोन्ही आहे. कुठं? मामा आलाय खाली. सावकाश, बापरे. चला, मी तर गार्डनची ट्रिप देते. वगैरे पूजन केली. तर आपल्या म्हणजे गार्डनमध्ये कुठले झाडं आहेत हे तुम्हाला माहितीच आहे पहिल्यापासून. आणखी नवीन सुद्धा मी त्याच्यामध्ये खूप सारे मी ॲड केले. तर हे मनी प्लांट, त्याच्या शेजारी जे होतं ते पाम ट्री होतं, आणि शोचे पण काही आहेत. तर हे आपली तुळस आहे. आणि हे जे कोपऱ्याला एकदम छोटंसं दिसते ना, पहा, मी एकदा म्हणजे माझ्या किचनमध्ये जे नारळ आहे ना, मी त्याच्यामध्ये काडी लावली होती बघा, म्हणजे येईल किंवा नाही येईल म्हणून. तर हे कडुलिंबाचं झाड आहे बरं का, मी त्याची काडी तिथं लावलेली होती. दाट होतं ते, म्हणजे जाडसर होतं, तर ते आलं त्याला. तर हे पहा, आणि हे हळद आहे बरं का. हळद आहे की आणखीन ह्याचे दुसरं पण एक आहे प्रकार म्हणतात, पण ती हळदच होती, मला आठवते मी हळदच पुरलेली. आणि हे पहा, गुलाब. तर ह्याला पण एक कळी आलेली आहे वरती छोटीशी. आणि तुम्ही ह्याच्या पाठीमागत पाहू शकता, पांढऱ्या जास्वंदीला किती कळ्या लागल्यात.
आणि हे पहा खुशीचे ते जे मी बनवले होते ना ते विसरले होते, तिनं परत हे आले होते न्यायला. आणि हे पहा हे शोचं स्टार फ्लावर असं पण म्हणतात त्याला. आणि हे पांढरी जास्वंद मला इतकी सध्या प्रिय झाली ना, कारण ती इतकी सध्या फुलं देत आहे ना, म्हणजे इतक्या तिला कळ्या लागतायत. मी तिला ना ताक टाकत आहे बरं का सध्या आंबट, कारण घरामध्ये सध्या दही ताक जास्ती प्रमाणात बनवत आहे. तर मग ताक आपण काय करतो, फ्रीजमध्ये ठेवून देतो. मग फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडंसं वरती पाणी येतं ना, तर ते पाणी नाही प्यायचं, खालचं जे गाळ ताक असतं ना ते प्यायचं. मग जे वरचं पाणी साचलेलं असतं ते असं जे फ्लावरिंग असते ना त्या झाडांना टाकून द्यायचं. तर हे पहा कनेरीचं झाड लावलेलं, हे सदाफुली. आणि पुढी खूप इतकं भारी वाटते ना ह्या झाडांकडे बघितल्यानंतर खरंच. आणि हे स्पायडर बघा प्लांट, हे पण खूप मोठं झालं आहे. आणि मी चिमण्यांना थोडंसं पाणी पण ठेवते तिथं डेऱ्यामध्ये. आणि हे मोगरा बरं का, तर मोगऱ्याला सगळ्यांची फुलं लागत आहेत, परंतु माझ्याच का मोगऱ्याला फुलं लागत नाही आहेत काय माहीत नाही. ऊन लागतं ह्याला म्हणून मी उन्हात ठेवलं आहे बरं का, परंतु माझं पाणी जास्ती त्यात टाकत आहे का कमी टाकत आहे मला काही समजा नाही. तर ते पुदिना होतं. आणि हे पहा चाफा आहे, आणि चाफ्याच्या खाली एक तुम्हाला दिसत आहे ना ते हिरवं कोंब आलेलं, तर ते आम्ही जे गार्डनला गेलो होतो ना लेकरांना खेळायला, तर तिथून ते आम्ही आणलेलं होतं. हे पहा म्हणजे आदल्या दिवशीच त्याचं पूर्ण कांद्याचं असतो ना सेम तसं असतो, आईने मला काढून दिलं आणि मी ते पुरलं, आणि दुसऱ्या दिवशीच ते तेवढं पानं बिनं लगेच आले. तर हे पहा. आणि मी थोडंसं इथं म्हणजे हे असते ना, म्हणजे तांदूळ वेगळे धुतलेले ते पाणी टाकले की चुकून मुकून कधी तांदूळ पडले ना तर ते असं उगवतं लगेच. तर हे स्नेक प्लांट बघा. आणखीन हे पुढे ह्याला एकच पान आलं होतं, अक्षरशः हे 6 महिन्यांनी हे दुसरं आणि तिसरं पान आलेलं आहे. आणि हे ब्रह्मकमळ आणि हे नारळाचं झाड आहे. आणि हे पहा हे पण नवीनच झाड, मी थोडंसं दवना पण टाकलंय बरं का ह्यात. बघू आता दवना येतो का नाही माहिती नाही, परंतु दवनाचा वास इतका भारी असतो ना, खूप म्हणजे खूप. कोणाचा कुलदैवत ज्योतिबा असेल तर त्यांना माहिती असणार आहे बरं का, दवण्याचा वास किती एकदम इतकं असं फ्रेशच होतं, माइंडच फ्रेश होतं त्याचा वास घेतलं की. खरंच तुम्ही किती पण परफ्यूम घ्या आणि किती पण सेंट घ्या हातावरती तर, परंतु दवण्याचा जो वास आहे ना त्याचं म्हणजे बराबरीच येत नाही खरंच. तर हे पहा आळूचे प्लांट आहेत बरं का हे. तर माझ्या नंदनं आई गेल्या होत्या नंदकडे, तर मोठ्या आताईकडे, तर त्यांनी हे दिलेलं आहे. तर ज्यांचं कोणाचं पार्लर असतं ना तर त्यांनी हे खाणं चांगलं असतं बरं का. चुकून मुकून थ्रेडिंग वगैरे करताना एक छोटं मोठं केस पोटात जरी गेलं ना तर ते केस जळतात ते आळूची पानं खाल्ले तर हे पहा पीस लिहिली आहे. तर मी काय ह्याला आतमध्ये कधी बीला असं म्हणजे दाबून न बघितलं, आईने त्याला दाबून बघितलं, म्हटलं असं लिब्बर लागायला, मी पण बघितलं तर खरंच ते लिब्बर बी आलं होतं. आणि हे गोकर्ण आलेलं आहे. आता गोकर्णाला पण मी अशीच एक मोठी वेल जाऊ देणार आहे बरं का. आता पाहूयात गुलाबाला ह्या झाड फुल कधी लागणार आहे माहिती नाही, पण ते असंच बहरत चालले, खूप छान दिसत आहे ते पण. आणि हे कढीपत्ता आहे बरं का, तर हे पण आम्ही लावलेलं होतं बरं का. ह्याला पण मुळ्या आहेत, खाली येईल हे पण, परंतु एवढंच की लेकरांनी त्याची पानं वगैरे काढलेलं आहेत. तर आणि हे बघ सगळ्यात आवडतं आणि सगळ्यात प्रिय झाड म्हणजे माझं हे कढीपत्त्याचं, इतकं छोटंसं असून किती भारी आले. आणि हे रेन लिली बरं का, तर जेव्हा पण रेन लिली येऊन गेली ना तर तिला कट करायचं, आणखीन नव्याने बहरते बरं का ती. आणि हे पहा हे पण एक शोचंच आहे बरं का फ्लावर, जाईजुई असं बहुतेक हा प्रकार आहे त्यातला ह्या झाडाचा. आणि हे पाम ट्री पहा, दोन्ही बाजूनी मी पाम ट्री लावून दिलेला आहे. आणि सगळ्यात प्रिय झाड म्हणजे हा कढीपत्ताचा आहे, छोटूसाच आहे बरं का, म्हणजे लिंबू टिंबू म्हणू शकता आपण त्याला, इतकं भारी दिसत आहे ते. आणि हे पहा दारामध्ये एक बॉटल, मी आतमधली बॉटल इथं आणून ठेवलेली आहे आणि असं टांगून त्याच्यामध्ये मी मनी प्लांट लावले. तर हा डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा सकाळचा व्हिडिओ आहे बरं का हा. तर मी लहानपणी खुशीला ना उपीट फार खाऊ घालत होते आणि ते उपीट पातळ करत होते, आणि त्याच्यामध्ये मी फक्त मोजून 4 जिरे, 4 मोहरी आणि 2 कढीपत्त्याची पानं मोजून टाकत होते बरं का मी. तर तिला ते उपीट असं पातळ केलेलं इतकं तिनं आवडीनं ते उपीट खाल्ली ना, तिला आत्तासुद्धा मी असं पातळ उपीट दिलं ना ती आवडीनं खाते आणि अजून मागती मम्मा आहे का दे. तर पहा लहानपणीच्या सवयी आणखीन मोठ्यापणी सुद्धा राहतात बरं का. तर मी तिला डब्यात देणार आहे. आणि थोडंसं एक चाट म्हणून नसते का, तर हे मोठू सेट काय वगैरे तिचं असते ते थोडंसं ते देणार आहे.
आणि हे पहा आईंनी पेरू आणला होता. आईच्या मैत्रिणी दिल्या का केंद्रातून आणल्या माहीत नाही, परंतु आणल्या होत्या त्यांनी. आणि डुगू लगेच म्हटले की मामी ह्याला तिखट मीठ टाका. तिखट मीठ टाकूस तर सुद्धा त्यांना दम पडत नव्हतं बरं का. तर मी असं तिखट मीठ थोडंसं टाकलं ह्याच्यामध्ये. इतकं ते पण पेरू गोड लागत होतं ना, खूप छान लागत होतं. आता थंडीच्या दिवसामध्ये उन्हाळ्यामध्ये जे फळं खायचे असतात ना, ते आवर्जून सगळी फळं खायला पाहिजे बरं का. मी तर खातेच खाते, कारण ते फळ परत बघायला नाही मिळत आपल्याला वर्षभर. तर उन्हाळ्यामध्ये जे भेटतं ना ते खायचं. आणि हे पहा इथं काय नखरे चालू आहेत खरंच. तर मी त्यांना माहिती नव्हतं मी त्यांचा व्हिडिओ काढते. जेव्हा कळलं व्हिडिओ काढते तर पहा कसे पळून चाललेत लगेच. तर असो चॅनलला सबस्क्राईब करा, आवडलं तर व्हिडिओ लाईक करा. चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना.